नमस्कार, प्रभात समाचारमध्ये मी भालचंद्र होलो आपलं स्वागत करतो। वसई विरार शहर महानगरपालिकेचे जसजसे जवळ आलेले आहे तर वसई विरार शहर महानगरपालिकेची इथली पोझिशन टाईट आहे आणि नक्कीच मात्र ह्या वार्डमध्ये किंवा प्रत्येक प्रभागामध्ये होणार आहे पोझिशन टाईट। आता आपल्याबरोबर ज्या प्रभाग 11 मधून इच्छुक उमेदवार रुचिता नाईक ताई होत्या आणि त्यांनी अनेक दिवस या वार्डमध्ये आणि या प्रभागामध्ये जे काही सामाजिक काम केलं आहे त्याची पोचपावती म्हणून त्यांना शिंदे गटाकडून एक तिकीट मिळेल अशी आशा होती। परंतु आता अशी सिच्युएशन आहे की अजून बोलणीच चालू आहेत आणि जे शिंदे गटाचं पालघर जिल्ह्यामध्ये वाढत चाललेलं वर्चस्व जे आहे ते कुठेतरी खच्चीकरण करण्यासाठी भाजप काहीतरी वेगळा रणनीती आखते का किंवा हे राजकारण वेगळ्या पद्धतीने करते का, आणि जर त्यांना संधी नाही मिळालं तर ह्यांचं पुढचा पाऊल काय असेल, तर ताईंबरोबर आपण चर्चा करणार आहोत। ताई, काय सांगाल? आता सध्या भाजपकडून महायुतीकडून शिंदे गटाला आपल्याला 24 सीट सोडल्या होत्या, पण त्यातून सुद्धा आता आपल्या MLA राजन नाईक आणि स्नेहा दुबे यांचं म्हणणं आहे की नालासोपारा पश्चिमेला वॉर्ड 11मधून वॉर्ड 11 काय तिन्ही वॉर्डमधून ते एकही सीट सोडत नाही आहे, सगळ्या सीट BJPला जात आहेत। तर हे ह्या दृष्टीने हे खूप चुकीची गोष्ट आहे की जिथे तुम्ही शिवसेना संपवायचं काम करताय, कारण शिवसेनेकडे BJPपेक्षा जास्त ताकदवर कार्यकर्ते, त्यांच्याकडे लाखोंचं बळ असेल, पण आमच्याकडे एक कार्यकर्ता असा मोजून आहे की त्याच्यामध्ये खरंच लोकांना मदत करण्याची ताकद आहे। आणि महानगरपालिकेतील समस्या असू दे, पोलीस स्टेशनची समस्या असू दे, कोणाला ब्लड हवं असेल पोलीस स्टेशनचं आहे, आणि वसई तालुक्यात आपली मोफत ॲम्ब्युलन्स हा आपला सगळ्यात प्लस पॉईंट आहे की आमदाराकडे सुद्धा स्वतःची ॲम्ब्युलन्स नाही आहे, पण रुचिता नाईककडे स्वतःची ॲम्ब्युलन्स आणि ती वसई तालुक्यात मोफत चालते। आणि रुचिता नाईक ही ताकद ठेवते की कोणतीही व्यक्ती आपल्याकडे येऊ दे रात्री बेरात्री की आपण त्यांना मदत करू। आता हे नालासोपाऱ्यातील नागरिकांना माहीत आहे, तर आपल्याला पालघर, वसई, विरार तसेच वरळी, मुंबईवरून आपल्याला फोन येतात मदतीसाठी, तर आपण त्यांनासुद्धा मदत करत असतो। आणि मी लहान असताना ज्या समस्या बघितल्या आईवडिलांच्या की त्यांना हॉस्पिटलसाठी मदत कोणी केली नाही, मदत करण्याच्या नावाखाली त्यांनी अख्खी हिस्ट्री विचारली पण मदत केली नाही, तर त्या दृष्टिकोनातून मी ठरवलं की मोठे होऊन मी आता राजकारणात ह्यासाठी उतरले कोणाच्या समस्या असतील ना ज्या आम्ही फेस केल्या त्या कोणाला फेस करायला लागू नयेत। मग ती ॲम्ब्युलन्ससुद्धा आपल्याकडे आहे, हॉस्पिटल कोणतेही मोठं ऑपरेशन असू दे आपण ते मोफत करून देतो, कोणाला ब्लडची गरज असेल ते करतो। परत वरिष्ठांबरोबर काय बोलणी झाली का तुमच्या तिकीट कन्फर्म संदर्भात? आता वरिष्ठांसोबत आपल्या शिंदे गटासोबत आपली मीटिंग बोलणं झालं, त्यांची मीटिंग सतत चालू आहे, हेच कानावरती आलं आहे। आणि राजन नाईक आणि MLA स्नेहा दुबे जे आहे ते आपल्या शिंदे गटाला सीट सोडत नाही आहेत। म्हणजे मग काय वाटतं तुम्हाला इथलं जे प्रभाग 11 मधलं जे वातावरण आहे आणि तुम्हाला जर सीट दिली नाही आणि तुमच्या भरपूरचे कार्यकर्ते नाराज आहेत तर ह्या येणाऱ्या प्रभाग 11च्या इलेक्शनवरती काय परिणाम होऊ शकतो? याच्यावरती खूप मोठा परिणाम होईल। आता प्रभाग 11 मधून जे आपल्या महिला कार्यकर्ता पदाधिकारी आहेत तसेच इथे नागरिकांना जनतेला सुद्धा माहिती आहे की रुचिता नाईक कामं करते, तर जनतेतून सुद्धा मला प्रश्न येतात, ताई तुम्ही एवढं करतात आमच्यासाठी तर तुम्ही नगरसेवक झाल्यावरती खूप कामं कराल। आपण नगरसेवक नसतानाच रोड, गटारे, ब्रिज सगळे आपण कामं केलेले आहेत, लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या, दैनिक गरजासुद्धा आपण त्यांच्या सोडवलेल्या आहेत, त्यातून हे प्रश्न येणं साहजिक आहे। मग लोक तर आणि तुम्ही नवीन चेहरे आणून आमच्या उरावरती बसवत असाल तर त्यांना वोटिंग होणारच नाही आहे। तुम्ही तुमचं तिकीट डावलण्यामागचं काय राजकारण काय वेगळं असं तुम्हाला असं वाटतं? तिकीट डावलण्यामागचं एकच राजकारण आहे की हे सगळ्या सीट BJPलाच हव्यात आणि त्यांना एकही शिवसेनेला सीट सोडायचं नाही आहे, आणि कुठेतरी मग शिवसेनासुद्धा संपुष्टात येईल आणि महानगरपालिकेवरती फक्त BJPची सत्ता असेल। BJP वाढवण बंदर संदर्भात आपला कब्जा व्हावा की आपले जास्तीत जास्त नगरसेवक यावे आणि विरोधक नसावे ह्यासाठी शिंदे गटाला काहीतरी बाजूला सरतात का? हो, हेच आता ह्या दृष्टिकोनातूनच विचार करावा लागेल, कारण महानगरपालिका आता 38 करोडची होते आणि वाढवण बंदर आणि तारापूर प्रकल्प असे बरेच प्रकल्प आता ह्यातून भविष्यात पण अजून प्रकल्प निघतील तिकडे, तर त्यातून BJPचा हाच हे असेल की आपलेच महापौर आणि आपलेच BJPवरती सत्ता असावी, म्हणून जे शिंदे गटाला ते हळूहळू बाजूला सारतात। त्यांना माहिती आहे शिंदे गटाला आपण जर आपल्या बाजूने स्ट्रॉंग उभं केलं तर मग ते आपल्यापेक्षा जास्त कामं करतील आणि वर्चस्व त्यांचं असेल, म्हणून ते शिंदे गटाला घाबरत आहेत, घाबरून ते एकही सीट सोडत नाही आहे। ताई, आपण रात्रंदिवसभर ताईंबरोबर असता, तुम्हाला काय वाटतं की तुमचे काय निर्णय झाले? स्नेहा दुबेला विनंती आहे आणि राजन नाईकला विनंती आहे, रुचिता नाईकला तिकीट भेटायला पाहिजे 11 नंबर वार्डमध्ये। आणि दुसरी गोष्ट आहे की काय समस्या आली अर्धी रात्री पण दिवसांनी पण तरी पण ती पोरगी आमची पाठीमागे धावते, आणि असंच आम्हाला नगरसेवक पाहिजे
आणि दुसरा नगरसेवक आम्हाला नवीन चेहरे नको मार्केटमध्ये. आणि आम्हाला असं तिकीट नाही भेटली रुचिता नाईकला तर आम्ही राजकारणमध्ये आम्ही तयाक देणार आहे. राजकारणमधून जर तुम्ही बाजूला झारलं तर इतके अनेक वर्ष धक्का बसणार, त्यांना धक्का होणार आहे. आणि आमचे बघा आमचे शिंदे साहेब आहे, एवढं वर्षाचे वर्ष मी लहानून मोठी झाली, 70 वर्ष उंबर आहे माझी. कोण भाऊ आम्हाला पैसे पाठवले नाही. आमच्या सगळ्या बहिणीला तेच इच्छा आहे की आमच्या शिंदे साहेबची पुण्य सीट आहे ती एक सीट पाहिजे आम्हाला. 11 नंबर वार्डमध्ये 4 सीट आहे, त्याच्यामध्ये 11 नंबर वार्डमध्ये रुचिता मॅडमला पाहिजे आणि भाजपला 3 सीट पाहिजे. बस एवढे माझी विनंती आहे. पण तुम्ही काय आवाहन कराल की आमदारांना जर एक सीट हे इथे सोडत नसतील किंवा इथे वेस्टला एक पण शिंदे गटाची सीट नाही, शिवसेनेचं नाव आहे बघा, शिवसेनाचं नाव असू द्या, ते आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण आम्हाला शिंदे साहेबची एक सीट पाहिजे म्हणजे पाहिजेच. आम्हाला बहीणसाठी सोडायला लागतील त्यांना, नाही तर त्यांना ना वोटमध्ये लई मोठा धक्का होणार आहे. धक्का बसणार आहे. धक्का बसेल असं वाटतं तुम्हाला? बसणार, धक्का बसणारच. नक्की. दीदी क्या बताएंगे आप? अब कितना सालों से दीदी को जानते हैं? दीदी को तो हम 5 साल से जानते हैं. हाँ, क्या काम 5 साल कैसे से ही हम उनको पहचानते हैं और किधर भी मीटिंग होने दो, कुछ भी होने दो, हमको दीदी लेके जाते हैं. और हमारा भी कुछ भी काम रहते हम फ़ोन करते तो हमारे लिए वो खड़े रहते हैं. अभी तक दीदी समाज सेवा कर रही कर थी, रही हैं, अभी तक बराबर भी है ना? करी और रही हैं. नगर सेवक बनती तो आप लोगों का काम और नगर सेवक बनेंगी तो और ज़्यादा हमारे लिए काम करेंगे. काम करेंगे. ह्या बरोबर. ताई काय सांगाल? ती न ताई बोला. हे नसून नगरसेवक नसून एवढं ती काम करते काय. हां, मग ती निवडून आल्यावरती केवढं करेल. केवढं कर. पण लोकांना असं वाटतंय काय बीजेपीला की इथले कॅन्डिडेट मजबूत होत आहे आणि यांना सीट दिली तर भवितव्यामध्ये आमचे त्या प्रतिस्पर्धी कॅन्डिडेट नसतील म्हणून, म्हणजे उमेदवार नसतील त्यांच्यासमोर, असू शकेल. असू शकेल. ताई काय आपलं नाव काय? माझं नाव स्मिता. जर मी डायरेक्टली सांगते आज की जर मॅडमच्या बाबतीत असं जर काही चॅलेंजिंग केलं तर आम्ही ह्या क्षणाला आमचे सर्व महिला पदाधिकारी आत्ताच्या आत्ता आम्ही निघायच्या तयारीतच आहेत. आम्ही तर कोणीच नसणार, कारण राजकारण हे गजकारण असं ऐकलं होतं आणि आज ते म्हणजे सिद्ध झालं की राजकारण हे गजकारणच आहे. शेवटी इकडे प्रत्येक वेळी भेदभाव केलेला आहे. ह्या 5 वर्षामध्ये आम्ही कोणाला ओळखत नाही, आम्ही फक्त मॅडमला ओळखतो. रुचिता नाईक ह्या नावापुढे आम्ही कामं करत आल्यात आणि तिच्याकडे बघून आम्ही आमदारक्यांची मीटिंग असू दे, कुठे काय असू दे, मॅडमकडे. आणि आम्ही रात्री 11, 11:30ला पण घरी येतो. कोणामुळे? त्या मॅडममुळे. कारण तिच्यासोबत आहेत म्हणजे आपण सेफ आहोत हे आमच्या घरच्यांना माहीत आहे. तिच्यासोबत आम्ही कुठे जातो आम्ही सेफ आहेत. आज ती महिला म्हणून एवढं गौर गरीब ह्या लोकांच्या सगळ्यांची कामं करते निस्वार्थच ना. आणि तिला ह्या शेवटचा जर क्षणाला धक्का देणार तर हे राजकारण हे गजकारणच आहे. मग ते कुठलाही पक्ष असू दे. प्रत्येक वेळी आम्ही भेदभाव बघितलेले आहे, तरी आम्ही 5 पावलं मागेच असायचे. कुठल्या समारंभामध्ये, कुठल्या हॉलमध्ये, कुठल्याही बाबतीत भेदभावच बघितलेला आहे आम्ही. जे मेन असतील, जे VIP असतील त्यांना पुढच्या सीटवर बसणार, त्यांना मान सन्मान देणार. आणि ती रुचिता नाईकची मेजॉरिटी असेल, कारण आम्ही बोलत नाही. आम्ही कुठेही जातो ना, आम्हाला मान सन्मान दिला नाही दिला तरी आम्ही शांत बसतो. आमच्या मॅडम आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. कधी कधी आम्हाला भरलेल्या सीटवरून उठवून मागे पण पाठवलेलं आहे, तरी पण आम्ही सहन केलं. का सहन केलं? आमच्यामध्ये स्वाभिमान आहे, आमच्यामध्ये स्वाभिमान आहे. आज आम्ही मागे बसलो तरी आम्ही पुढेच असणार, हा आमचा कॉन्फिडन्स लेवल होता तो. म्हणून आम्हाला कधी दुःख नाही वाटलं त्या गोष्टीचं की आम्हाला 3 सीटा सोडून मागे बसा. आणि थोड्या वेळाने 10 मिनिटाने BJPची मेजॉरिटी, जे असे मेजॉरिटीला जातात ना 400-500 रुपयांसाठी, तो घोलकाच्या घोलका येऊन तिकडे बसतो. म्हणजे आमचा व्हॅल्यू काय आहे? मग आम्ही आमचा वेळ, आमची कामं, आमचं टाईम का म्हणून सरकारला द्यायचं आणि का म्हणून राजकारणाला द्यायचं? त्यापेक्षा आम्ही मॅडमचा निर्णय तर मला माहीत नाही, पण आम्ही निघायचं ठरवलेलं आहे. जिकडे आपल्या व्हॅल्यूच नाही. स्वाभिमान तुमचा जपण्यासाठी शिंदे गटाने काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? तिकडे पण आम्हाला व्हॅल्यू नाहीये, हे सत्य आहे. तिकडे पण आम्हाला व्हॅल्यू नाहीये. आम्हाला डायरेक्ट ऑर्डर ताई एवढं काम करत असताना सुद्धा तुम्हाला, तरी पण आम्ही मॅडमकडे बघून प्रत्येक वेळी खाली मान घालून शांतता घेतलेली आहे. प्रत्येक वेळी तिच्याकडे बघून आम्ही 4 पावलं मागेच घेतलेली आहेत. आपल्या मॅडम सहन करतात, आपण सहन करायचं. आपल्या मॅडम समाजकार्यासाठी खंबीर उभे आहेत, आपण खंबीर उभं राहायचं. आम्ही कुठल्या गोष्टींकडे कधीच नाही बघितलं. पण आज कसं झालंय साहेब, आज तिच्या तिकिटाचा धक्का लागलाय. म्हणजे तिने 5 वर्ष तिचा वेळ देऊन, तिने समाजकार्य करून जर तिला साईडला केलं जातं तर मग आमचा पण काय उपयोग आहे त्या पक्षात राहण्याचा? आम्ही पण का राहायचं? प्रत्येक वेळी भेदभाव केला आहे आमच्यासोबत, तरी पण आम्ही गप्प बसलेले आहेत. तुम्ही आम्हाला
बघा कुठेही फोटोंमध्ये व्हिडिओमध्ये आमच्या कुठल्याच महिलांचा आवाज नाही. आम्ही कधी शांतता हॉलमध्ये कधी अशांतता नाही केली. आम्ही कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही केली. पण जिथे रुचिता नाईकला साईडला केलं जातं म्हणजे आमचा तो ठाम निर्णय आहे. नक्कीच आम्ही तुम्ही सर्व निघणार. आम्ही नक्कीच सगळ्या महिला नक्कीच निघणार. नक्कीच बघा, रुचिता नाईक ह्यांच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या अतिशय भडकलेल्या आहेत आणि गेली 5 वर्ष जे समाजसेवा करत असताना त्यांना जर डावळलं तर येणारे हा प्रभाग 11मध्ये बराचसा इलेक्शनवरती परिणाम होतो आहे आणि BJP जाणून बुजून डावलते. ताई, काय सांगाल, तुमचा पुढचा निर्णय काय असेल? पुढचा निर्णय माझा हाच असेल. मी आधी पक्षाचा निर्णय, आता वरिष्ठ बोलता बोलणी चालू आहे, तर माझी हीच विनंती असेल की प्रभाग 11क मधून मला इथे सीट देण्यात यावी, नाहीतर माझा इथे राजकारणाला संन्यास असेल. संन्यास असेल. आताच आपण पाहिलं आपल्याबरोबर रुचिता नाईक बोलत होते आणि त्यांनी सांगितले की गेली 5 वर्ष चांगल्या प्रकारची समाजसेवा करून नवतरुणांना या संधी दिली आहे. प्रत्येक एरियामध्ये काम करतो आहे. आमदारांकडे ॲम्ब्युलन्स नाही आहे, परंतु एक साधी समाजसेविका हिने फ्री ऑफ चार्जेस वसई तालुक्यामध्ये आणि बॉम्बेपर्यंत ॲम्ब्युलन्सच्या रुग्णांना पोहोचवण्याचा आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्या चांगल्या प्रकारच्या सुखसोयी निर्माण करून देऊन समाजसेवक एक जर नगरसेवकात जर रूपांतर झालं असेल तर आणखी चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. म्हणूनच त्यांच्या जे काही महिला कार्यकर्ते आहेत त्या पुष्कळ नाराज झालेल्या आहेत आणि असं त्यांचं मन भरून येतं आहे की खरोखरच हे राजकारण नाही तर ते गजकारण झालेलं आहे. आणि हे आम्ही आत्तापर्यंत ऐकलं होतं, पण आता प्रत्यक्ष रुचिता ताईबरोबर आपण ज्यावेळी असतो त्यावेळी असं आता लक्षात आलं आहे की खरोखरच राजकारणात सर्वसामान्य माणसाने पडू नये. राजकारण हे गजकारण आहे. जर ताईला दिलं नाही तिकीट तर आम्ही इथून संन्यास घेणार आहोत. पुढचं पाऊल काय असेल ते आपण इलेक्शननंतर सांगू. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभात समाचार, कॅमेरामॅन शुभम होलमसह भालचंद्र होलम. थँक्यू. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.